भिवंडी टेमघरपाडा येथील खंडोबा देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 दिवसीय देवभेटीचा भव्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। अनेक वर्षापासून नाईक परिवाराच्या पुढाकारातून खंडोबा जेजुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात अभिषेक, पूजा अर्चा आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नाईक कुटुंबातील सदस्यांसह गावातील महिला, माता भगिनी, मुली तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण गावाने एकत्र येत कार्यक्रमाच्या नियोजनात व व्यवस्थापनात सहकार्य केले। ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून गावासाठी ती श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक मानले जाते। दरवर्षीप्रमाणे जेजुरी येथे खंडोबा देवाची देवभेट घेतली जाते। वर्षभरात खंडोबाच्या नावाने साजरा होणारा हा मोठा उत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत। यंदाच्या कार्यक्रमातही नाईक परिवारातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी सुंदर नाईक यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व देशवासियांना शुभेच्छा देत समाजात एकोपा आणि भक्तिभाव हो अशी प्रार्थना व्यक्त केली आहे। त्या वाडवडिलांपासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि दरवर्षी आम्ही खंडोबा जेजुरी येथे आम्ही देवभेट ही घेत असतो। वर्षाची परंपरा आहे, कुलदैवत आहे नाईक परिवार। हा नाईक परिवारातल्या वडीलधारी माणसं शिवाय माता भगिनी आणि लहान मुली सुद्धा आणि लहान मुलं सुद्धा या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि हा वर्षभरात एवढा मोठा कार्यक्रम उत्सव आम्ही खंडोबाच्या नावाने हा साजरा करत असतो। आमच्या नाईक परिवारातील खंडोबा आमचे देवस्थान या देवभेटीसाठी प्रत्येक कुटुंबातील हा महिला पुरुष असो ही वाट बघत असतो, कारण हा आनंदाचा एक क्षण असतो। 2 दिवसाची पर्वणी आमच्या नाईक कुटुंबातील सर्व सदस्य आणि महिला भगिनी याची वाट बघतात आणि हा जाण्या येण्यासाठी प्रत्येक जण आपला हा हिस्सा देत असतो। हा 2 दिवसाचा कार्यक्रम असतो। पहिल्या दिवशी करा नदीत देवांचे स्नान होते, त्या दिवशी भंडारा होतो आणि अभिषेक गोंधळ होतो आणि दुसऱ्या दिवशी रसूल होऊन हा परतीचा प्रवासाचा असतो। या कार्यक्रमात अनेक नाईक परिवारातील महिला, पुरुष आणि गावातील सर्व मुली या आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि यथेच्छ प्रकारे आपल्या या कुटुंबाला मदत करतात। आमच्या वाड वडिलांपासून म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे। आजचा कार्यक्रम आमच्या नाईक परिवारातील एक आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण एवढ्यासाठी असतो की सर्व नाईक परिवारातील महिला, पुरुष आणि सर्व गावकरी याच्यात सहभागी होतात आणि 2 दिवस आनंदाचा आनंद लुटतात। आजचा क्षण आहे। उद्या येणाऱ्या महाशिवरात्री निमित्ताने माझ्यातर्फे आमच्या कुळ नाईक परिवारातर्फे सर्व भिवंडीकरांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।